नमस्कार मित्रांनो वाया मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप करता या ठिकाणी बऱ्याच वेळेस मी व्हिडिओ बनवला आहे की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी त्यांना एक हमीपत्र लागतंय आणि ते हमीपत्रासोबत त्यांना काही दुसरे कागदपत्र लागत असतात। तर ते हमीपत्र तुम्हाला कुठे भेटणार आहे? आपल्या टेलिग्राम चॅनलवर। ते टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे। तर तिथून तुम्ही ते जे आहे ते आपण तुम्ही घेऊ शकतात। कारण की बऱ्याच बांधकाम कामगारांना माहिती नाही की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कोणकोणते कागदपत्र भेटतात। तर तुम्हाला त्या ठिकाणी गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी जे हमीपत्र लागतं ते त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे। या ठिकाणी जे नवीन बांधकाम कामगारांनी नोंदणी केली आहे त्या बांधकाम कामगारांसाठी सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे। तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलची जे आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात। आता या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो। तो फॉर्म कसा भरायचा हे आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। कारण की ह्याच्या अगोदर पण मी असा एक व्हिडिओ बनवला होता की फॉर्म कसा भरायचा आहे काय, परंतु बऱ्याच मित्रांनी आणखीन मला कमेंट केली आहेत की नवीन आम्ही नोंदणी केली आहे, म्हणले आम्हाला गृहोपयोगी संचाचा लाभ कसा घ्यायचा किंवा फॉर्म कसा भरायचा आहे, त्याला कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत ही संपूर्ण माहिती द्या। त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पण ती सांगणार आहे की गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते फॉर्म भरायचे आहेत। तर या ठिकाणी पहा, हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। हा फॉर्म आपल्याला तुम्हाला भेटेल की व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जे टेलिग्रामची लिंक आहे तिथे तुम्हाला हा फॉर्म भेटणार आहे। हमीपत्र म्हणतात त्याला। या ठिकाणी पाहू शकतात जे आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत हे हमीपत्र जारी केलेलं आहे आणि काही जिल्ह्यानुसार हे बदल होऊ शकतं। तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणतं हमीपत्र चालतंय, हे चालते का, या ठिकाणी विचारपूस करू शकतात। जर नसेल तर तुमच्या जवळच्या कामगार सुविधा केंद्रामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जे चालतंय, तुमच्या तालुक्यातील जे चालतंय ते हमीपत्र तुम्ही तुमच्या जवळच्या कामगार सुविधा केंद्रामधून घेऊ शकतात। तर तुम्हाला थोडक्यात सांगतो हे कसं भरायचं, तुम्हाला काय काय माहिती द्यायची आहे याच्यासोबत आणि तुम्हाला कोणकोणते कागदपत्र जोडायचे ही संपूर्ण माहिती देतो। या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण वाचून घ्या। या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की मी खाली सही करणार लिहून देते की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक असाच आहे। तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर आता मी प्रमाणित करते की माझ्या कुटुंबातील तुमच्या कुटुंबातील नोंदणीकृत व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत व्यक्ती किती आहेत ते ह्या या ठिकाणी टाकायचे आहेत। नसतील तर 0 टाका आणि असतील तर काय असतील ते 2-3 तुमच्या नोंदणीकृत जे असतील तुम्ही ते टाकू शकतात। तर एवढे व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत आहेत, त्यांची नावे, नाते व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे आहे असं टाकायचं आहे। तर त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्ही जेवढे इथं या ठिकाणी टाकले 2 टाकले असतील त्या ठिकाणी 2 जणांची नावं लिहायची आहेत। दोघांचे नाव, त्यांचं तुमच्यासोबत नातं काय आहे आणि त्यांचा नोंदणी क्रमांक काय आहे असं या ठिकाणी टाकून घ्यायचंय। आणि नसतील तर या ठिकाणी जे आहे ते तुम्ही 0 टाका आणि सोडून द्या। त्यानंतर या ठिकाणी पहा, हे संपूर्ण लिहिल्यानंतर खाली यायचं आहे। त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी संपूर्ण वाचून घ्या। या ठिकाणी जे आहे ते मी प्रमाणित करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या सर्व वस्तुसंच 30 नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत। त्याचप्रमाणे मला सदर संचाचा दुबार वाटप झालेला नाही। भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस वशिलूस व माझ्या कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहतील। मी व माझे कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। कारण का एकदाच लाभ भेटतो, तुमच्या कुटुंबामध्ये एक लाभ भेटतो। जर पती पत्नी असतील तरी पण एकच लाभ भेटतो या ठिकाणी अशा प्रकारे। आणि ते संपूर्ण ते लिहिल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी काय लिहायचं पहा, या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी हा फॉर्म जमा करत आहात त्या दिवसाचा या ठिकाणी तुम्हाला दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे। ते या ठिकाणी तुम्ही त्या दिवसाचा दिनांक टाकू शकतात। आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराची सही करायची आहे। या ठिकाणी सही असेल तर सही करा, नाही तर अंगठा असेल तर अंगठा पण तुम्ही करू शकतात। त्यानंतर या ठिकाणी बांधकाम कामगाराचे जे आहे ते या ठिकाणी नाव लिहायचं आहे। या ठिकाणी नाव लिहा। त्यानंतर बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आणि त्यानंतर बांधकाम कामगाराचा जो चालू मोबाईल नंबर आहे सध्या, तो चालू मोबाईल नंबर सध्या आहे तो या ठिकाणी टाकून द्या। कारण की त्याच चालू मोबाईल नंबरवर तुम्हाला फोन येईल की तुमचं जे आहे ते या ठिकाणी गृहोपयोगी संचासाठी जे आहे ते निवड झालेली आहे, तुम्हाला गृहोपयोगी संचासाठी अशा ठिकाणी यायचं आहे। कारण की तुमच्या जवळच्याच एक कुठेतरी ठिकाणी ते गृहोपयोगी संचाचा वाटपाचा कॅम्प भरला जातो आणि त्या कॅम्पमध्ये बरेचसे बांधकाम कामगार नोंदणीकृत जे असतात त्यांना या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी गृहोपयोगी संचाचा लाभ जे आहे ते त्यांना दिला जातो। त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे जे ठसे आहेत बोटाचे ते ठसे त्या ठिकाणी घेतले जातात आणि नंतर त्यांची गृहोपयोगी संचाचा जे आहे लाभ वाटप केला जातो। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण लिहायचं आहे।
आता ह्यासोबत तुम्हाला कोणकोणते जोडायचे आहेत या ठिकाणी पहा. ह्यासोबत तुम्हाला तुमचं राशन कार्ड, त्यानंतर गृहोपयोगी संचासाठी तुम्हाला या ठिकाणी आपलं तुमचं नोंदणीकृत स्मार्ट कार्ड, त्यानंतर आधार कार्ड, असे तुम्हाला रेशन कार्ड, आधार कार्ड आणि गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी तुमचं स्मार्ट कार्ड, असे 3 कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहेत किंवा त्यांचे झेरॉक्स मारून घेऊन जाऊ शकतात. तर हे संपूर्ण तुम्हाला जोडायचे आहे आणि तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र जे जवळचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे जमा करायचं आहे. त्या ठिकाणी हे संपूर्ण जमा केल्यानंतर तुम्ही ज्या तारखेला हे जमा केलं तिथून एक 8-10 दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी कॉल केला जाईल की तुमचं जे आहे ते कॅम्प तुमच्या जवळच्या ठिकाणी कुठल्या तरी गावाचं नाव सांगितलं जाईल, त्या ठिकाणी कॅम्प भरला असं सांगितलं जाईल आणि त्या ठिकाणी कॅम्पमध्ये तुम्हाला बोललं जाईल. त्या कॅम्पमध्ये या ठिकाणी गृहोपयोगी संचाचा लाभ बरेचसे बांधकाम कामगार घेतले जातात. त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाईल, तुमचं त्या ठिकाणी फोटो आणि जे आहे ते फिंगर घेतली जातील, बोटाचे ठसे घेतले जातील आणि तुम्हाला जे गृहोपयोगी संच जे आहे त्याचा लाभ दिला जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला A to Z माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी कोणता फॉर्म भरला लागतो, फॉर्ममध्ये काय काय लिहावं लागते आणि त्यासोबत कोणकोणते कागदपत्र द्यावे लागतात, तो फॉर्म कुठे द्यावा लागतो, या संदर्भात तुम्हाला संपूर्ण A to Z माहिती समजली असेल. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्र, महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा फॉर्म तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली टेलिग्रामची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि तिथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.